नमस्कार मित्रांनो, मी शिवमूर्ती. मित्रांनो, पॅन कार्ड 2.0 लवकरच येणार आहे. तर काय आहे 2.0 आणि कसं नवीन अपडेट होऊन येणार आहे, काय काय बदल झालेले आहे, अशी सर्व माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. पॅन 2.0 म्हणजे काय, सर्वात आधी आपण जाणून घेऊया पॅन कार्ड 2.0 काय आहे. तर पॅन कार्ड 2.0 म्हणजेच आता तुम्हाला जर नवीन पॅन कार्ड काढायचं असेल किंवा पॅन कार्डमध्ये काही अपडेशन दुरुस्ती करायचं असेल तर एकदम पेपरलेस, म्हणजे तुम्हाला कोणतेही जास्त डॉक्युमेंट लागणार नाही. एकदम सोप्या पद्धतीने पॅन कार्ड हे तुमचं तुम्हाला लवकर भेटणार आहे. त्यासाठी नवीन पोर्टल लॉन्च होणार आहे. तुमची जी काही कामे आहे ती एकदम सोप्या पद्धतीने पेपरलेस होणार आहे. त्यासाठी हे पॅन कार्ड 2.0 आहे. आणि तुम्ही नवीन जो पॅन कार्ड काढलं त्यावरती डायनामिक QR कोड येणार आहे. आणि जर तो QR कोड कोणी स्कॅन केला तर त्यामध्ये जसं की नाव, जन्मतारीख, ॲड्रेस अशा प्रकारची जी काही पर्सनल इन्फॉर्मेशन ही डायनामिक QR कोडमध्ये दिसणार आहे. यालाच आपण पॅन कार्ड 2.0 असे म्हणतो. आणि यासाठीच केंद्र शासनाने आता पॅन कार्ड 2.0ला मंजुरी दिली आहे. काही दिवसात नवीन पोर्टल येईल आणि पॅन कार्डची जी काही कामे आहेत ती एकदम फास्ट पद्धतीने इथे होणार आहेत. आता या पॅन कार्ड 2.0ची महत्त्वाची 4 वैशिष्ट्ये आहेत. तर पहिली वैशिष्ट्य पहा, पॅन कार्डाचं एक स्वतंत्र नवीन पोर्टल होणार आहे आणि सगळी कामं एकाच पोर्टलवरती होणार आहेत. दुसरं पहा, इथे कोणतेही कागदपत्र लागणार नाही, म्हणजे कमीत कमी कागदपत्रामध्ये पेपरलेस प्रोसेस होणार आहे. तिसरं वैशिष्ट्य पहा, एकदम महत्त्वाचं आहे, ते म्हणजे यामध्ये तुम्हाला कोणतेही पैसे लागणार नाही. पॅन कार्डाच्या ज्या काही सुविधा आहेत त्या तुम्हाला मोफत मिळणार आहेत. चौथं वैशिष्ट्य पहा, तुम्हाला एक टोल फ्री नंबर असेल, जो तुम्हाला काही हेल्प लागत असेल, काही प्रॉब्लेम आला तर लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरे ती कस्टमर केअरवाले देतील. अशा प्रकारची 4 वैशिष्ट्ये आहेत. आता तुमचा पहिला प्रश्न असेल, आमचा अगोदर पॅन कार्ड आहे आणि तो पॅन कार्ड नंबर बदलेल का, आणि तसेच आम्हाला नवीन पॅन कार्ड काढावं लागेल का? तर काहीही करायची गरज नाही. तुमचा पॅन कार्ड नंबर हा तोच राहणार आहे. तुम्हाला नवीनसुद्धा पॅन कार्ड काढायची गरज नाही, असं सरकारने सांगितलं आहे. दुसरा प्रश्न, पॅन कार्डमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ती होईल का? तर नक्कीच होईल. पॅन कार्डमध्ये तुमचं नाव बदलायचं असेल, जन्मतारीख, पत्ता, फोटो, सगळी कामे तुम्ही बदलू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. पण आता ते चार्जेस बेसिसमध्ये आहे, म्हणजे तुम्हाला पैसे भरून त्यांच्यामध्ये दुरुस्ती करावी लागते, जसे की 107 लागतात. जेव्हा नवीन पोर्टल येईल त्यावेळेस तुम्हाला एकही रुपया पॅन कार्ड दुरुस्तीसाठी लागणार नाही. ही सुविधा मोफत असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, मला माझं पॅन कार्ड बदलावं लागेल का? तर काहीही गरज नाही. फक्त जर तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल, त्या पॅन कार्डमध्ये करेक्शन करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. पुढचा प्रश्न आहे, माझं पॅन कार्ड बदलावं लागेल का? तर अजिबात नाही. तर तुम्हाला कोणती दुरुस्ती करायची नसेल तर तुम्हाला बदलायची अजिबात गरज नाही. तेच पॅन कार्ड तुम्ही वापरू शकता. पण पॅन कार्डमध्ये काही बदल, अपडेट करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. पुढचा प्रश्न आहे, आमचं पॅन कार्ड जुनं आहे व त्यावर QR कोड नाही आणि आमचं पॅन कार्ड आत्ता काढलेलं आहे, त्याच्यावरती QR कोड आहे. तर आता जुनं पॅन कार्ड असेल तर ते आम्ही बदलायचं का? किंवा नवीन पॅन कार्डवरती QR कोड आहे, आम्ही बदलायचं का? तर QR कोड हा भाग नवीन नाही. QR कोड 2017-18 पासून येत आहे, त्यामुळे ती पॅन कार्ड चालणार आहे. काही काळजी करायची गरज नाही. आणि ज्याच्या पॅन कार्डवरती QR कोड नसेल ते सुद्धा पॅन कार्ड चालेल. फक्त जर तुम्हाला दुरुस्ती करायची असेल, अपडेट करायचं असेल तर ते तुम्ही अपडेट करू शकता. आणि जेव्हा तुम्हाला नवीन पॅन कार्ड दुरुस्त होऊन येईल त्या पॅन कार्डवरती मात्र QR कोड येईल. हा QR कोड तुम्हाला मगाशीच म्हटलं मी, डायनामिक QR कोड आहे. त्याच्यामध्ये नवीन प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने तो QR कोड बनवला जाईल आणि तो स्कॅन केल्यानंतर एकदम करेक्ट माहिती भेटणार आहे. त्यासाठी हा डायनामिक QR कोड वापरला जाणार आहे. आता पुढचा प्रश्न म्हणजे, आमच्याकडे 2-3 पॅन कार्ड आहेत, म्हणजे 2 पॅन कार्ड आहेत, डबल पॅन कार्ड आहेत, म्हणजे पॅन कार्ड नंबर वेगळा आहे, याला आपण म्हणतो 2 पॅन कार्ड आहेत. जर तुमच्याकडे 2 पॅन कार्ड म्हणजे एका व्यक्तीचे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर तुम्हाला एक पॅन कार्ड बंद करावं लागेल, नाहीतर तुम्हाला फाईन बसू शकतो. सरकारी नियमानुसार 10,000च्या आसपास काहीतरी फाईन आहे, तर तो तुम्हाला भरावा लागेल. जर तुमच्याकडे 2 वेगवेगळ्या नंबरचे पॅन कार्ड असतील तर मात्र तुम्हाला फाईन बसेल. लक्षात ठेवा, एक पॅन कार्ड तुम्ही सरेंडर करू शकता. शेजारील जे काही NSDL ऑफिस असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं ऑफिस असेल, तर तिथे जाऊन तुम्ही जे एक पॅन कार्ड आहे ते सरेंडर करू शकता. तर महत्त्वपूर्ण पॅन कार्ड 2.0ची माहिती तुम्हाला समजली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.